काय मित्रांनो बघा, शेंगदाणे आणि सनफ्लॉवर മാറിപ്പോവില്ല കമ്പനി ഒന്നുള്ളൂ एकच आहे काय 1 किलो सनफ्लॉवर तेल आणि अर्धा किलो शेंगदाणे गेले 235 रुपये. तर सांगा केरळमध्ये स्वस्त आहे का महाग आहे ते. तर गावाकडे 1 किलो सनफ्लॉवर आणि अर्धा किलो शेंगदाणे घेतलं तर किती जातात सांगा. आता मी कांदे पण घेतला तर कांद्याचं दर बघूया आपण. आता वरती आम्ही राहत होतो पहिलं त्यांचं राहण्याचं हाय बा सबोळा मेडिकल तरी बघा मी 1 किलो कांदा घेतलं ते बघा किती पैसे जातात ते. तरी भाजीपाल्याची तर चला मित्रांनो बघा भाजीपाल्याच्या दुकानात 1 किलो कांदा घेतलं तर 1 किलो कांद्याला गेलं 33 रुपये. तर गावी काय कांद्याचं दर आहे सांगा. तर चला आता घरी निघालोय. एक म्हणजे छोटासा व्हिडिओ काढा मस्त पैकी. घरातली व्हिडिओ असते तर बाहेर जरूर व्हिडिओ नसते चालत छोटासा व्हिडिओ करा. भाजीपाला थोडा घ्यायचा होता. भाजीपाला नाही म्हणजे फक्त कांदा घेतलं ती आणि तेल आणि शेंगदाणे. तेलाचा करेक्ट दर किती आहे ती त्याचा बिल बघितलं कळत. तरी पण 235 रुपये गेलं. बिल बघितलं 160 रुपये तेलाला आणि शेंगदाण्याला 75 रुपये अर्धा किलो शेंगदाण्याला. तर 1 किलो शेंगदाणा 150 रुपये आणि 160 रुपये किलो सनफ्लॉवर. म्हणजे सनफ्लॉवर आणि शेंगदाणे 10 रुपयाचा फक्त फरक आहे. तर एक समानच दर आहे. तर मित्रांनो एवढा छोटासा व्हिडिओ. तर चला आता घरी जातोय. बाहेरचा व्हिडिओ म्हटलं काढावा टाऊनमधून. कसं काय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर. आणि हे बघा आता निघालो आहे घरी. आणि तुम्हाला केरळमध्ये जास्त काय असतं माहीत आहे चर्च. पुढे बघा चर्चचा नजारा आहे मस्तपैकी. बघा मस्त चर्च आहे. रात्रीच का ते मस्त नजारा दिसतो चर्चचा. तर व्हिडिओ पूर्ण केला होता मगाशीच. तर म्हणत जाता जाता हा नजारा पण दिसतोय मस्तपैकी. दावा सर्वांना लाईटमध्ये मस्तच दिसतंय बघा.